श्री स्वामी समर्थ. सिंह राशी 4 ते 10 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास खरोखर टिकून राहील का? जे काही तुम्ही ठरवलंय ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही संयम ठेवू शकाल का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, अहंकार बाजूला ठेवून योग्य निर्णय घेऊन परिस्थिती आपल्या बाजूने वळवू शकाल का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ सिंह राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. सिंह राशीच्या मित्रांनो, हा आठवडा तुम्हाला एक वेगळाच अनुभव देणारा आहे. मी जे ठरवलंय ते खरंच पूर्ण होणार का, असा प्रश्न मनात येऊ शकतो. कधी वाटेल सगळं आपल्या हातात आहे, तर कधी अचानक काही गोष्टी नियंत्रणाबाहेर जातील. पण एक गोष्ट नक्की, हा आठवडा तुमची संयम आणि निर्णय क्षमता तपासणार आहे. तुमच्यात ताकद आहे, फक्त योग्य वेळी ती वापरणं गरजेचं आहे. थोडं थांबून विचार केलात तर तुम्ही परिस्थिती सहज हाताळू शकाल. हा आठवडा आत्मविश्वास व संयम यांचा आहे. सुरुवातीला थोडा गोंधळ, काही अपूर्ण कामं आणि मनात शंका वाढतील. हे बरोबर चाललंय का, असा विचार वारंवार येईल. पण जसजसा आठवडा पुढे जाईल तसतसा तुमचा आत्मविश्वास वाढेल. लोक तुमच्याकडे अपेक्षेने पाहतील. तुमचं बोलणं आणि निर्णय यांना महत्त्व मिळेल. काही जुने विषय पुन्हा समोर येतील. त्यातून शिकण्याची संधी मिळेल. तुमच्यात नेतृत्व करण्याची क्षमता आहे, ती दाखवण्याची वेळ आली आहे. हा आठवडा तुम्हाला सांगतो, फक्त धाडस नाही तर संयमही तितकाच महत्त्वाचा आहे. करिअर आणि व्यवसाय. कामाच्या बाबतीत हा आठवडा थोडा व्यस्त आहे. ऑफिसमध्ये अचानक कामं वाढू शकतात. एक काम संपायच्या आधी दुसरं समोर येईल. सुरुवातीला थोडा ताण जाणवेल, पण तुम्ही ते सांभाळू शकता. वरिष्ठ तुमचं काम लक्षपूर्वक पाहतील. तुमच्या कल्पना आणि मेहनतीचं कौतुक होईल. काही जणांना नवीन जबाबदारी मिळू शकते, जी पुढे फायदेशीर ठरेल. सहकाऱ्यांशी संवाद जपून ठेवा, गैरसमज होऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्यांनी मोठे निर्णय थोडे पुढे ढकलावेत. जुन्या ग्राहकांवर लक्ष ठेवा, त्यातूनच फायदा होईल. आठवड्याच्या शेवटी एखादी चांगली संधी मिळू शकते. आर्थिक स्थिती. पैशाच्या बाबतीत हा आठवडा थोडा वरखाली होणार आहे. उत्पन्न राहील पण खर्चही वाढेल. विशेषतः स्वतःसाठी किंवा लक्झरी गोष्टींसाठी खर्च करण्याची इच्छा होईल. हे घेतलं तर बरं वाटेल असं वाटेल, पण जपून. अनावश्यक खर्च टाळा. जुनी देणी परत मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करताना विचार करा, घाई करू नका. कोणालाही पैसे देताना सावध राहा. आठवड्याच्या शेवटी थोडं आर्थिक स्थैर्य येईल. एक सल्ला, जपून खर्च करा आणि थोडी बचत ठेवा. प्रेम, नातेसंबंध आणि वैवाहिक जीवन. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा थोडा ड्रॅमॅटिक आहे. कधी खूप प्रेम, कधी थोडा राग अशा भावना बदलत राहतील. रिलेशनशिपमध्ये असाल तर छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतो. अहंकारामुळे गोष्टी वाढू शकतात, त्यामुळे शांत राहा. अविवाहित लोकांसाठी एखादी खास व्यक्ती भेटू शकते. ती ओळख पुढे महत्त्वाची ठरू शकते. विवाहित लोकांनी जोडीदाराला वेळ द्यावा. त्यांच्या भावना समजून घ्या. कुटुंबात वातावरण चांगलं राहील, पण थोडे मतभेद होऊ शकतात. लक्षात ठेवा, नातं टिकवायचं असेल तर इगो सोडावा लागतो. कुटुंब आणि सामाजिक जीवन. कुटुंबाच्या बाबतीत हा आठवडा सकारात्मक आहे. घरात एखादी चांगली बातमी मिळू शकते. मोठ्यांचा आशीर्वाद मिळेल. मित्रांसोबत वेळ घालवायला मिळेल. जुने मित्र पुन्हा भेटतील. सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. लोक तुमचं कौतुक करतील. तुमचा मान सन्मान वाढेल. पण स्वतःसाठी वेळ काढणं विसरू नका. थोडा आरामही गरजेचा आहे. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्यावी लागेल. ताण आणि थकवा जाणवेल. झोप कमी झाल्यास चिडचिड वाढेल. डोकेदुखी किंवा अंगात जडपणा जाणवू शकतो. योग, प्राणायाम, चालणं फायदेशीर ठरेल. आहार हलका ठेवा. पाणी जास्त प्या. मोबाईलपासून थोडा ब्रेक घ्या. आठवड्याच्या शेवटी तब्येत सुधारेल. शिक्षण आणि विद्यार्थ्यांसाठी. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित करायला वेळ लागेल, पण सातत्य ठेवलं तर प्रगती होईल. स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्यांनी नियमित सराव करावा. शिक्षकांचा सल्ला घ्या. मित्रांसोबत चर्चा केल्यास फायदा होईल. थोडा आत्मविश्वास वाढवण्याची गरज आहे. लक्षात ठेवा, तुमच्यात क्षमता आहे, फक्त सातत्य ठेवा. उपाय. रविवारी सूर्याला अर्घ्य द्या. ओम सूर्याय नमः मंत्र जपा. गूळ आणि गहू दान करा. रोज सकाळी सूर्यनमस्कार करा. आठवड्याचा संदेश. हा आठवडा तुम्हाला सांगतो, तुमच्यात ताकद आहे, पण ती योग्य वेळी वापरणं महत्त्वाचं आहे. संयम ठेवा, विचार करून निर्णय घ्या आणि आत्मविश्वास कायम ठेवा. एकूण हा आठवडा सिंह राशीसाठी सुरुवातीला थोडा गोंधळाचा आणि ताण देणारा वाटू शकतो, पण शेवटी परिस्थिती तुमच्या बाजूने वळताना दिसेल.
कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील, पण शांतपणे आणि आत्मविश्वासाने काम केलं तर त्याचं चांगलं फळ मिळेल. पैशाच्या बाबतीत थोडं जपून वागणं गरजेचं आहे, कारण खर्च अचानक वाढू शकतो. नातेसंबंधांमध्ये अहंकार टाळून संवाद ठेवलात तर गैरसमज टाळता येतील आणि नातं अधिक मजबूत होईल. आरोग्याच्या बाबतीत ताण आणि थकवा जाणवू शकतो, त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढणं आणि दिनचर्या सांभाळणं महत्त्वाचं आहे. थोडे चढउतार, थोडा ताण आणि शेवटी समाधान, असा हा आठवडा राहील. संयम, आत्मविश्वास आणि योग्य निर्णय घेतले तर यश तुमचंच आहे. हा आठवडा सिंह राशीसाठी थोडा आव्हानात्मक पण शेवटी यश देणारा आहे. कामात मेहनतीचे, पैशात जपून वागणं, नात्यांमध्ये अहंकार टाळणं आणि आरोग्यात काळजी घेतली तर हा आठवडा चांगला जाईल. धन्यवाद.